तर नमस्कार मैत्रिणींनो. तर आजची आहे भाऊबीज. माझी तब्येत अजून पण चांगलीच नाही आहे. खोकला सर्दी खूप वाढलेली आहे, ताप पण आहे सोबत. तर आज भाऊबीज होती म्हणून मी ते दवाखान्यात गेली नाही. सकाळी सकाळी मी म्हणजे कामं वगैरे आटपून घेतली, देवपूजा वगैरे करून घेतली, पूजा वगैरे महालक्ष्मीची. मला ते विसर्जन करायचं होतं पूजेचं, ते उचलून घेतली. तर बघा मी डोकं वगैरे धुवून घेतलं. सर्दी असून सुद्धा, ताप असून सुद्धा मी डोकं धुतलेलं आहे, कारण की मला पूजा वगैरे करायची होती म्हणून. तसंही मी 8 दिवसापासून माझी तब्येत नाही बरी, म्हणून मी डोकं धुतलंच नव्हतं, म्हणून आता धुवून घेतलेलं आहे. मला असं उभं पण राहावं नव्हतं वाटत. बघू शकता तुम्ही, केस पण मी विंचरले नाही, असेच रवदिले बांधून ठेवले धुतल्यावर. आणि चपात्या वगैरे बनवून घेतल्या, पूजा वगैरे झाली. पूजा वगैरे मी उचलून घेतलेली आहे. आणि मुलांसाठी तर करावंच लागते. बघू शकता आता पातोळीची भाजी केली आहे. प्रतीकला तर अशाच भाज्या पाहिजे असतात, काही पण असो कोणाचं, ते त्याला काही समजत नाही. पण त्याला माहीत आहे का, समजत नाही म्हणजे तर ताप आहे म्हणून त्याला पण माहीत नाही. तर गोबीची भाजी करून घेतली. एवढं त्या प्रतीकचं घरात लक्ष पण नसतं. आणि बघू शकता माझ्यासाठी आणि बाबांसाठी गोबीची भाजी करून घेतली. तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.